आणि गिरगाव चौपाटी जिथं अनेक भक्तगण या ठिकाणी येत असतात आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी। त्याचबरोबर मंडळांच्या बाप्पाला सुद्धा या ठिकाणी निरोप दिला जातो। तिथून आपले प्रतिनिधी भूषण शिंदे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। भूषण, काय सांगाल? गिरगाव चौपाटी या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी मोठी गर्दी दरवर्षी होते आणि याही वर्षी झाली असेल। तुमच्या मागे काही गणेश भक्तही आपल्याला दिसतायत, कसं वातावरण आहे सध्या? नक्कीच परा संध्याकाळी 5 वाजल्यानंतर कुठेतरी गिरगावमध्ये आपण पाहू शकतो सध्या मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मुंबईचा महाराजा जो आहे तो सध्या गिरगाव चौपाटी इथे दाखल होत आहे। विसर्जनासाठी या संपूर्ण बाप्पा जो आहे तो आता आपल्याला इथं प्रस्थान करताना पाहायला मिळत आहे। अनेक गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही मंडळाचे कार्यकर्ते आहेत। मुंबईचा महाराजा ते स्वतः मूर्तिकार आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल? एवढी मोठी मूर्ती तुम्ही साकारली आहे, सध्या विसर्जन आहे, सध्या मनात काय तुमच्या भावना काय आहेत मनात? थोडी छान मूर्ती झाली आहे आणि लोकांचा उत्साह बघतोय, लोकांच्या चेहऱ्यावरती जो उत्साह दिसतो तोच आपला आनंद आहे। मूर्तीची काय खासियत आहे? किती फूट मूर्ती आहे? काय खासियत आहे मूर्तीची? मूर्ती 47 फूट आहे, कल्की अवतार आहे आणि मुंबईचा महाराजा प्रमंडला म्हणतो खेतवाडी 11वी गल्ली। आता काय सांगाल? सध्या गिरगाव चौपाटीवर गर्दी पाहायला मिळत आहे, अनेक भक्तगण इथे पाहायला मिळतात, तुमच्या मनात काय भावना सध्या? आम्ही मजा करत आहोत, चांगला वाटतो आम्हाला मूर्ती घेऊन। हमको इतना एंजॉय लगा, मूर्ति इतना बड़ा है हम लोग का 47, तो हम लोग को बहुत अच्छा लगा। अगले साल भी और थोड़ा बड़ा हो हमको। हमको ऐसे ही प्रार्थना करें भगवान को और अगले साल 50 फुट आहे हमारा मुंबईच्या महाराजा का। अशा प्रकारे सध्या तरी एक मोठे मोठे गणपती आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। अनेक दादा काय सांगाल मनात काय भावना आहे तुमच्या मनात? आज 11 दिवस बाप्पाचा मुक्काम होता, आज बाप्पाला निरोप देत आहात, मनात काय भावना आहेत? नमस्कार, मी हेमंत दीक्षित, मुंबईचा महाराजा खेतवाडी 11वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष आहे। मी लास्ट 25 ते 27 वर्षापासून अध्यक्ष आहे। आम्ही 30 वर्षापासून मूर्तीची उंची 25 फूटपासून बनवत होते। आता आमची मूर्तीची उंची 47 फूट आहे। त्याच्यात कल्की अवतार दाखवला आहे। आपण थोडा पुढे कल्की अवतार दाखवला आहे। जाऊ दे। कल्की अवतार दाखवलेला आहे, त्याच्यात ते अवतरित होणं बाकी आहे, म्हणून ते आम्ही तिथे पायऱ्या दिल्या आहे। त्या पायऱ्यामध्ये पायरी दिली आहे। पहिली पायरी आहे सतयुग, दुसरी पायरी आहे त्रेतायुग, तिसरी पायरी आहे द्वापर युग। कलियुगाचा अवतार म्हणजे कलियुग आहे, म्हणजे ते कलियुग अवतरित होणं बाकी आहे। म्हणून ह्या दृष्टिकोनाने आम्ही मूर्तिकार सुनील वराडकर आणि आमच्या मंडळांनी बसून हे काल्पनिक दाखवलं। तर अशा प्रकारे कल्की अवतारामध्ये संपूर्ण मुंबईचा महाराजा पाहायला मिळतात आणि कुठेतरी गर्दी जी आहे ती आता वाढायला सुरुवात झालेली आहे। अनेक भक्तगण, अनेक नागरिक सध्या इथे मोठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। रस्त्याच्या दुतर्फा अगदी पाहू शकता मोठी गर्दी आहे। अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्व जण इथे मोठी गर्दी करून आहेत। प्रत्येक जण बाप्पाचा एक फोटो आपल्या मोबाईलमध्ये कॅच करता यावा, एक फोटो आपल्याला घेता यावा, अशा प्रकारे आपल्या मोबाईलमध्ये गणपतीचा फोटो घेत आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण तो उत्साह जो आहे तो आपल्याला वाखाण्याजोग पाहायला मिळत आहे। निश्चितच एक उत्साहमय वातावरण आहे, पण त्याच वेळेला बाप्पा आपल्या गावी चाललेले आहेत, त्यामुळे एक दुःखाचं वातावरण सुद्धा या ठिकाणी म्हणावं लागेल। दरम्यान भूषण, आपण बघितलं की मंडळाचे जे गणपती आहेत ते या ठिकाणी येत आहेत, त्याचबरोबर घरगुती गणपती बाप्पा सुद्धा विसर्जनासाठी आणले जात आहेत आणि आपण दरवर्षीचं चित्र बघितलं तर एका मागोमाग एक अशा पद्धतीने या ठिकाणी सर्वच गणपतींचं दर्शन आपल्याला होत असतं। आणि लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण गिरगाव चौपाटीवर नेमका कशा पद्धतीने कोणकोणते गणपती येत आहेत याचे अपडेट्स आपण नेहमीच पोहोचवत असतो। आता लालबागचा राजा असेल किंवा जे मोठे गणपती मंडळ आहेत मुंबईमधली, तर त्यांची वेळ नेमकी कधीची आहे, कधीपर्यंत हे सर्व गणपती इथे येऊ शकतात? नक्कीच फरक सध्या तरी आपल्याला संध्याकाळची वेळ आहे। अनेक मोठे गणपती जे आहेत आता इथं दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। लालबाग राजा जर म्हटलं, लालबाग राजा हा अगदी पहाटेच्या वेळेला, अगदी दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळेला इथे दाखल होतो। साधारण 5 ते 6 वाजता लालबाग राजा इथे दाखल होतो आणि त्यानंतर साधारण सकाळी 8 वाजता लालबाग राजा विसर्जन होतं। त्या प्रकारे संपूर्ण हे नियोजन असतं आणि आजचा दिवस जो आहे तो अगदी महत्त्वाचा दिवस आहे। साधारण 10 ते 11 दिवस बाप्पा मुक्कामाला होता। प्रत्येक आपल्या भक्ताच्या मनामध्ये प्रत्येक घराघरामध्ये मुक्कामाला होता। 10 दिवस बाप्पाने ज्या प्रकारे सर्वांची मनोभावे सेवा जी आहे ती स्वीकारलेली आहे आणि कुठे बाप्पा आता आपल्या गावी निघालेला आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण जो बाप्पाला निरोप देण्यासाठी अनेकांच्या मनात हसू आणि असू आपल्याला पाहायला मिळत आहेत। 10 दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केली, त्यानंतर त्याचं एक समाधान आहे। मात्र आज बाप्पा आपल्याला निरोप द्यावा लागतो, अशा प्रकारे त्यांच्या मनात काहीच असू देखील आहे। अशा प्रकारे संपूर्ण हे वातावरण सध्या इकडे पाहायला मिळत आहे। अनेक नागरिक जे आहेत ते मोठी गर्दी करून पाहायला आलेले आहेत। प्रत्येकाच्या घरामध्ये बाप्पा विराजमान झालेला होता। 10 ते 11 दिवस प्रत्येक बाप्पाने त्यांचा जो पाहुणचार आहे तो स्वीकारला होता आणि कुठे अशा प्रकारे बाप्पा निघालेला आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण वातावरण जे आहे आपल्याला भावूक झालेलं पाहायला मिळतं। फरा
निश्चितच भूषण, एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. भावुक झालेले आहेत काही भक्त, कारण 10 दिवस मनोभावे पूजा केली, सेवा केली बाप्पाची आणि त्यानंतर आज जड अंतकरणानं आपल्या बाप्पाला निरोप दिला जातोय. आणि त्यासाठी हे सर्वजण मुंबईकर जे घड्याळाच्या काट्यावर धावत असतात, या सणासाठी मात्र ते मोठ्या उत्साहामध्ये, जोशामध्ये या ठिकाणी येत असतात. आणि त्याचे अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत आहोत. गिरगाव चौपाटीवरचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.